बाबी अभ्यास करत बसले आता. बाबी आता 12वी चालू आहे ना, झाली 13वीला आहे. काय करणार चिव, तुम्हाला काय करणार बर्थडे गिफ्टला? काय काय म्हणले? फाटकाडे लोळ आपण ओ गाठायत लोळ म्हणते बघा ते. समोर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हे गाईज बघा, मी आता अंघोळ करून काहीच रेडी झालेलो आहे. तर गाईज हे बघा, बॅग वगैरे भरले गाईज. आणि गाईज चला आता मी मम्मीकडे जाऊन चहा वगैरे पितो आणि त्यानंतर गाईज डायरेक्ट निघतो. आपल्याला गावाला येतं गाईज, तुम्हाला तर माहितीच आहे. तर गाईज चला आता निघूया आपण गाईज डायरेक्ट सातारा मनेरीला. चला गाईज बघू आपण मध्ये जातो आता काय आपल्याला मोठी आई. तर गाईज झाडं वगैरे बघून घेऊ आपण आणि मग निघूया. सगळी झाडं चांगली आहेत गाईज. हे इकडं बघा, काही ही झाडं मोठी झाली आणि ती काय झाडं बघा आधीच येतात तिकडची. येतात गाईज, येतात भरपूर. तर गाईज येतात भरपूर झाडं येतात गाईज. तर गाईज चला आता मी मस्तपैकी निघतो गाईज. आता गाईज वाजलेले तर 7:45 गाईज, 8:45 गाईज निघतो मी. उन्हाच्या आवाजाला तर गाईज दिवसभर ऊन तर भरपूर लागतं. आणि गाईज मला तर भरपूर लांब जायचं आहे, साधारण 200 किलोमीटरच्या गाईज आसपास जायचं आहे मला लांब. पत्राचं काम झालेलं आहे. मम्मी कुठे आतमध्ये गेली ना, तर लिहू का? तर गाईज चला आता आपण निघूया. तर गाईज फायनली आता मी निघालेलो आहे. इकडे तळ आहे बघा गाईज आपलं, आणि हा आपला गाईज हायवे रोड, स्वामीनारायणचा हायवे रोड आहे गाईचा. आणि इकडं जांभूवाडी बघा या साईडला. मला काहीच जाऊ काहीच लांब तर भरपूर जायचं आपल्याला. हा बघा काय तिकडे वरती बोर्ड आहे, तुम्हाला दिसेल बघा, सातारा गाई 100. तिथनं पुढे बी आतमध्ये काय अजून. काहीच मी आता घाटावर थांबून गेलो घाटात. तर काहीच इकडचा व्ह्यू बघा, काय मस्त व्ह्यू आहे बघा. ट्रकमध्ये आला, मस्त व्ह्यू बघा काहीच. चला आता आपण निघूया डायरेक्ट. आता आपण जाऊया पाटणमध्ये. चला गाईज हे बघा, आता वाजलेले तर 1:45 गाईज. आणि गाईज हे बघा मी कुठे आता, मस्त व्ह्यू एक नंबर गाईज. काय वातावरण गाईज, आणि एकदम भारी व्ह्यू आहे गाईज. गाईज दुपारचं 2 वाजलेत गाईज, आणि वातावरण पण एकदम शांत आहे आणि एकदम फ्रेश आहे एकदम गाईज. गाईज तिकडं बघा काय मस्त व्ह्यू आहे. चला आता आपण पटकन घरी जाऊया. काय गाव आहे बघा, एकदम शांत वातावरण आहे गाईज. भारी वाटतं गाईज मला गावाला आल्यावरती. तर गाईज मी मागच्या साईडने आलेलो आहे. आपण गाईज पाठी मागणं तिकडनं जाऊ मधनं. काहीच तिकडे जण बसलेत काही सगळेजण आतमध्ये. जेवतात काहीच जेवत बसले सगळेजण. जेवा जेवा जेवा. व्हिडिओ काढत चाललाय. तू काय खातेस? काय केलं जेवायला? जेवा जेवा. तर काही चला आपण आता फ्रेश वगैरे होऊ. तात्या बसलेत बघा खाली. जेवले होय? बरं आहे ना? हा जेवला कोण? जेवण वगैरे झाले. आता मी बाहेरून बसलो इकडे मस्त पाठीमागे साईडला. भारी वातावरण आहे गाईच. आणि गाईच झाडं गाईच काय रे बघा कसले मोठे मोठे आले गाईच. वरती मोठे भरपूर आले गाईच, वरती मोठे मोठे आलेले आहेत. आपण काढू गाईच थोड्या वेळाने.
तुम्हाला दाखवतो बघा. इथं इथे इकडे बघ किंवा अय तिकडे बघ एवढी मोठी रात दिसली का वरती. कुठे गेली का बघ. हो इथं 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 काहीच वरती बघ कसल्या आल्यात. वातावरण भारी ना गावाकडचं. हवा वगैरे चालू आहे. इकडे काय होतं पहिलं शेत होतं का इथं. हे काय लावले भुईमुग. काहीच हे बघा काहीच भुईमुगाची झाड आहेत काहीच. काहीच नाही काय झालं. आता शेंगा वगैरे पण येतील भुईमुगाच्या. भरपूर मोठ्या काहीच. कोणाचं काय माहिती असेल काहीच कोणाचं तरी लावले असतील शेंगा वगैरे. मस्त वातावरण काहीच बघा. काहीच फायनली हे जे घर होतं काहीच ते कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला आतमधनं दाखवतो मी. घर काहीच झाले कम्प्लीट. हा नाही बसतो माग. मामा गाईच बसलेत मस्त गाईच हवेला. थंडगार आहे ना. भारी वाटते ना. थंडगार हवा चालू आहे गाईच. रस्ता झाला आहे ना. चांगला झाला आहे ना आता रस्ता. नकाशा बदलला. गावाचा नकाशा बदलला पूर्ण. सगळं घरात सगळा नकाशा बदलून गेला सगळीकडचा. सगळं बदललं. भीतीत राहिलेत फक्त आता. झालं घरात मधनं पूर्ण झालं ना. मस्त झालंय. भारी आले काही सगळीकडनं. जाऊ आपण मागं बसू मस्त. काहीच हवा चालू आहे थंड थंड इकडे. बायको बसली इकडे आपली सावलीमध्ये बसलेली काहीच. आणि बघ काही झाडं फणस पण आलेले तिकडे वरती. बसू आपण इकडे बसू काहीच. आणि काय काय रे काय रे जमा करून ठेवलेत. मीच ठेवलेत का गाईज मीच ठेवलं जमा करून. त्या दाजींचा बर्थडे आज. थोडं त्यांना विश करू आपण. हॅपी बर्थडे दाजी. धन्यवाद धन्यवाद. पार्टी बिर्टी घेऊ त्यांच्याकडनं आपण मस्त पैकी. बसू आपण कुठेतरी काही संध्याकाळी बाहेर जाऊन जेवायला. लोळा गाई गाठायत लोळू आपण. हो गाठायत लोळ म्हणते बघा ते. समोर लटकतंय. मोठ्या मोठ्या इकडे बी भरपूर आले बघा. हो ते हे काढा की कैरे काढा की. एवढे मोठे मोठे कैरे तिकडे. नाही नाही आहेत की वरती झाडं समोर. वरतीच वरती. हा ही बघा चिव लय मस्ती करते चिव. बोल बर चिव काय बनते. तो बघतो बघ कुठं जाऊन बसली बघ. मोबाईल पाहिजे नसता. मोबाईल हा आणि माझ्याकडे पैसे घेतले कुरकुरे मोठी झाली झाले. आता उचलला पण आता काय घेणार चिव. तुम्हाला काय घेणार बर्थडे गिफ्टला. काय काय म्हणले. फाटका पैसे पाठवतो. काय आहे चिव मला. नाही तिला दे. ती बघते 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 बघ. ती बघ बघ. क्यू नाही असं नाही करायचं. नाही हाय कर हाय कर इकडे हाय कर हाय कर त्या हाताने. हा शिव जाते ना शाळेमध्ये आता. कितवीला आहे. काय म्हणली तुझ्याकडे. लय बोलायला शिकलाय ना आजकाल. क्यू
तुझ्या मॅडमना सांगायला पाहिजे. सांग नाव तुझं आता. मॅडमना डोली म्हणते आहे ना. मला पण ठेवलं नाही तुम्ही. तुम्हाला तर फाटका पाठकाडे. पप्पाला कसला ड्रेस देणार चिऊ? ए चिऊ, तुझ्या बाबाला ड्रेस? चिऊ, लय मस्ती करते, लय आगाव येते. बाबाला ड्रेस कसला देणार? कुठं लागलं, कुणी मारलं ते? बघू कुठं लागलं, काय लागलं, कुठं पडली? तिने मारलं. मावशीचं नख लागलं. हा अहो मी ते पप्पा सांगत होते लिस्ट हे करायला आणि हिने आले फटका मारली तर मी असं ओ दाजी जाणार आहे. नाही तर नाही जायचं कोण ना पावायला ना. गाईत जाऊ आपण. बघू दाजीनं पावता येत नाहीये. काय? मम्मी पण म्हणते, पोरगी पण म्हणते का तुझी झाडे तुला. निकलू ते हिंदी कुठं बोलायला शिकली एवढी. हे तू कुणासोबत राहते आहे का? कुठल्या कुणासोबत राहतेस तू हिंदी बोलायला शिकली आहे का? फोटो काढायला चाललंय का? तू हिंदी कसं काय शिकलीस? हिंदी बोल. हिंदी क्या होता है मेरे चू तिला म्हण माऊ तू जेवण जेवलीस. हिंदी मध्ये बोल. हिंदी मध्ये जेव मन खाना खाएगा तूने. काय? काय भजा बेचने काम कर. भजा बेचने का काम कर म्हणते. मम्मीला घे सोबत. भजी येतात चांगली तिला तळायला. शांत अजिबात बसत नाही. आणि आता शिवनाथ नाच नाच. नाच. शिवनाथ आता नाच. आता गाणं लावलंय बघ. नाच. नाचू. बघून बघून भारी नाचते. हा फोटो माझा काढ. कसं इकडे बघून नाच. आता दुसरी स्टेप. आता ठुमका आलो. मगाची कशी नाचत होती? गुलाबी साडी दिसते मी भारी. भारी नाचते ना. हा चिऊ पाठी फिरून नाच. गाणं पाठी फिर माग फिर. माग तिकडे फिर. त्या साईडला फिर. गाणं सुरू झालं का ना की मग नाचायचं. तिकडे फिर. हा माग.
1, 2 आणि 6. बाकीचे कुठे गेले? तुमचे कपडे ओढायचे का? हो दाजी, 1, 2 आणि 6. हे काय करते? मगाशी माझे पण कपडे घालून. गाईज बघू नका तुम्ही. तुला झोप आली म्हणजे असं वाटतं तुला. चिवजा झोप आले तिला आता वाटतं. झोप आले ना? 6 कसं आलं? पप्पानी शिकवलं तुझे. तुमच्या बर्थडे नाही का आता तू दुर्गाजीने पासवर्ड त्याचा ठेवला. पुढचा आकडा सांगायला काय पटकन मला विचार. पासवर्ड ठेवायला. बाबी अभ्यास करत बसले आता. बाबी आता 12वी चालू आहे ना? झाली 13वीला आहे. बाबूचा पास आहे. गाईज व्हायरल करा, व्हायरल नका, व्हायरल उद्या व्हायरल झालं पाहिजे. नाही गाईज चांगलं आहे गाईज. मार्क पण काय आहे? बसचा पास आहे. बसचा पास आहे रे. या माड्याचं लिहितोय. भारी दिसते की बाबी. क्यूट दिसते याच्यामध्ये बघ फोटो मध्ये पण. असाही भारी दिसते. चॉकलेट बाई. आता इंस्टावर व्हायरलच करतो. बाबीला किती पडले होते? बाबी 12वीत 90. दाखव मार्कशीट. पोरी इथं नको अजिबात मी नको. आबाग पण कमी इथं नाही इथं नाही. मोठी बिट्टी काय बघणार नाही बडबड करायचं नाही, शांत बस इथं, बडबड करा. आबाग ती आली, समजून काय तिकडे बसली. आली ना, मी सांगतो तुझी ती पोरगी आली लगेच. हे करते. एवढं झालं काय बा चा हे नाही कर कर अंधारात अभ्यास केल्याने लोक UPSC IAS होतात. हे सायलेंट. कोण आहे माहिती आहे माझी तुझ्या घराच्या बाजूचे आहे का? ना. नाही किंमत आयुष्या तिला नाकावटी ठेवून दुसरीकडे जॉब बघायची. तुम्हाला काय एवढं कळलं ना गं? तू जॉब बघ रा मला. काम बघ तिथं. काम बघ मला. चटई ते. तुझं एडिटिंग बनवू का मी? एडिटर नाही राजी याच्यावर नका लिहू. माझा असिस्टंट म्हणता का? PA PA संध्याकाळी PA. सांगेल पेन नाही म्हटलं. गाईस असं वाटतं उद्या परवा ही लोक UPSC IAS होतील दोघ जण पण. येऊ का? काय ते पेन्सिलला कसं लिहिणार? जाऊ दे अभ्यास करू दे काही त्यांना. आपण ना बॅटरी दाखवूया. सायली की आणि आणखी पेन. पेन दिला नाही. आता इथं होतं की पेन एक संपला एकच नाही, आहे. एकच आहे. अरे कॉलेजला हा आणि कशाला हे म्हणते एकच तू पेन आहे. मग दोन्ही करता येत नाही तुला. हे गाण्या लढाई केली ना, तेरे सोबत. राहू दे. पेनाने काय होत नाही. आपल्याला UPSC पास करायची पहिली. अभ्यास चालू आहे बघ. काय नाही यार केस स्टडी पाठवाय म्हणतो ते व्हायचंच पाठवले. किती पान आहे ते? अभ्यास चालू आहे. मी लिहिलं होतं का ते एक पान. मला हसतं का? ते लिहितोय आता. चिऊ दाबू का? फोन पाठवणार आहे. गुरु होता वे. चंद्या गुरु. संजय गुरु होता. वाटेगावचा. हा? लिपी नको लिहू सरळ. डॉक्टर लिपी लिहू का? त्याचं जर काय नाही बोलणार तुझं. तिचा अक्षर बघितलंयस का कसं आहे? मी बाहेर आहे आता इकडे. बाबीचा अजून अभ्यास चालू आहे बघा. अभ्यास जोरात चाललाय गाईस. आणि साहिलची आपल्या IAS आहे ना, ISA नाही मी लिहिलंय UPSC. माझी हँडरायटिंग MPSC. भारी आहे हँडरायटिंग. बस एकच भरून 5. एका रिसिप्ट लिहिले रिसिप्ट दिली का? हा आले चांगले आले अक्षत. तर गाईस हे बघा फुल फिनिशिंग केलेलं गाईस त्यांनी. 2 तास झाले गाईस. दोघ जण अभ्यास करत बसलेत. 2 तास नाही 2 तास झाले ना? 1 तास. 1 तास झाले गाईस. पण जुळला.
पण धुळारा गाईच UPSC सक्सेस यावर्षी. बघा आता सेलिब्रेशन उडव नको पानं भिजतील, सगळे UPSC ची मेहनत वाया जाईल. हा असलं काही न करू नका. तुम्ही MPSC देताय त्यामुळे MPSCच्याच ह्याच्यात राहा. हा MPSC वाल्यांनी MPSCच्याच लायकीत राहायचं. काय म्हणते मग बरोबर का नाही? आपण UPSC UPSC जिंदाबाद. आता उडव आता उडव हे पोरा उडव मार खायची उडव. फुल भरली पाहिजे त्याला, फुल भरली पाहिजे. नाही होते की अशी पण होती ती ती फुल भरली पाहिजे. मेंटॉस टाकायचं नाही. मॅन्टॉस. जळती बॉटल नाही जायत वर येत कधी टाकणार नाही आणि जळती बॉटल. आईच महादेवने बघा जॅकपॉट केलाय, दुरा केलाय, नुसता धिंगाणा करून टाकलाय पेपरचा. सुट्टी नसते. पेपर लिहिते स्वतः. गाईस बघा आता मी पाठीमागं आलोय गाईस, आतमध्ये काहीच त्यांची कामं वगैरे चालू आहे, सगळ्यांची म्हणजे जेवण वगैरे चालू आहे. तर काहीच आपण बसू इकडे, थोडं बाहेर जाऊन बसू तिकडे पाठीमागे साईडला, आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर काहीच मग आपण एडिटिंग वगैरे काहीच झोपूया. चला गाईस, मी तुम्हाला भेटतो गाईस नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्ही इथे संपवतो गाईस. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा गाईस. गुड नाईट, बाय बाय.